नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात किती SML पर्यंत मिळेल सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज म्हणजे कट ऑफ कसा राहणार आहे ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर करणार आहे। तर लास्ट तुम्ही व्हिडिओ माझा पाहिला असेल की गव्हर्नमेंटबद्दल सुद्धा मी डिटेल्स सांगितलेलं होतं, पण ह्या व्हिडिओ खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की मॅडम सेमी गव्हर्नमेंटचं सुद्धा SML कितीपर्यंत जाऊ शकतो त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा। तर हा मी आज व्हिडिओ उशिरा बनवत आहे, तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। अगदी पूर्णपणे मी कॅटेगरी काढलेली आहे, SML काढलेलं आहे, रिवाइज एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा मी तर काढलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी तुम्हाला जर घ्यायची इच्छा असेल किंवा तुम्हाला अगदी तुमची जी काही आपले 3-4 कॉलेजेस जे आपल्याला प्रायव्हेटमध्ये आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी चॉईस फिलिंगच्या वेळेस फी स्ट्रक्चर तुम्ही अगदी व्यवस्थित पहिल्यांदा पहा। तुम्हाला जर फी स्ट्रक्चर ओके असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करा, अदरवाईज चॉईस फिलिंग करू नका। अगदी तुम्ही चॉईस फिलिंगच्या वेळेस व्यवस्थित तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट तुम्ही एकदा टॅली करा की जेणेकरून तुम्हाला तिथे कॉलेजची फीस प्रत्येक कॉलेजची माहीत असणं आवश्यक आहे। तर सेमी गव्हर्नमेंटचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जी काही कॉलेजमध्ये स्कॉलरशिपची बेनिफिट असतं कॅटेगरीमधून, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी कसे प्रेफरन्सेस लिस्ट तिथं ठेवावी त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवतच आहे। आणि त्याचबरोबर अगदी तिथं SML सुद्धा आपल्याला किती पाहिजे आपल्या कॅटेगरीनुसार आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा किती जाऊ शकतो। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट माझ्यामार्फत पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट असा म्हणून तुम्ही मेसेज करा, तुम्हाला ॲटोमॅटिक व्हॉट्सअपला प्रेफरन्सेस लिस्ट तुम्हाला मिळून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता। मी पूर्णपणे सिरियल वाईज मी तुम्हाला अगदी कॅटेगरी वाईज पूर्ण सांगत आहे। तर प्रथम मी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं SML मी 931 एवढा काढलेला आहे आणि रिवाइज एक्सपेक्टेड कट ऑफ हा 446 एवढा मी इथं दाखवलेला आहे। ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML 512 काढलेला आहे आणि कट ऑफ हा 368 काढलेला आहे। हे सेमी गव्हर्नमेंटचं सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना SML नसतो आपल्याला तिथे स्टार्टिंगला आणि त्यानुसार आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफवर 495 एवढा काढलेला आहे। OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2183 हा SML काढलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 490 काढलेले आहेत। SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1042 हा SML काढलेला आहे आणि 497 हे एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेले आहेत। EWS कॅटेगरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही सेमीमध्ये आणि त्याचबरोबर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा SML 165 काढलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ हा 469 काढलेले आहेत। NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 371 हा SML काढलेला आहे आणि 488 हे एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेले आहेत। NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 292 हा SML काढलेला आहे, 494 हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे आणि विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 208 हा SML काढलेला आहे आणि 486 हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। तर प्रत्येक विद्यार्थी पालकांनी हे आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर आपण या SMLच्या आतमध्ये येत असाल तर तुम्हाला ह्यावर्षी सेमी गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला अगदी MBBSसाठी तिथे चान्सेस राहणार आहे। तर पूर्णपणे हा कॅटेगरी वाईज SML सांगितलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा मी सांगितलेले आहे। तर कट ऑफ कसा राहू शकतो ह्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला अगदी डिटेल्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या डोअर स्टेपपर्यंत तुम्हाला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगसुद्धा माझ्यामार्फत घ्यायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करून काउन्सिलिंग जॉईन करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर मी व्हॉट्सअप लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याही व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। एक ओके फ्युचर डॉक्टर्स। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।